नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद काळे. मी वैद्यकीय व्यवसाय करत असताना 2000 सालची घटना असेल. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक कंपाऊंडर होता, शरद नावाचा. हर उन्नरी पोरग, प्रचंड हुशार. त्याचं ऐनवेळेस कसं डोकं चालेल आपण काही सांगू शकत नाही, पण फार उपयोगी माणूस होता. पण त्याची एकच प्रॉब्लेम होता, आणि तो मेजर प्रॉब्लेम होता. मेजर असा प्रॉब्लेम की तो कधी न सांगता दांडी मारायचा. त्याला समजा कोणीतरी कुठेतरी घेऊन जायचं ठरवलं तर तो बिंदास त्यांच्याबरोबर जायचा. मागच्यांचं काय आठवण आहे, मागच्यांचं काय घेणं देणं आहे, मागच्यांची काय अवस्था आहे, याच्याशी काही त्याला सोयीरसूचक नव्हतं. जो बी मिला हम उसे के हो लिए असं काय तो व्हायचं. घावल त्याला पावल हे जे काय प्रकार होता तो त्याच्या बाबतीत अगदी परफेक्ट होता. तर असा हा शरद माझ्या फार उपयोगाचा ठरायचा. एक दिवस काय झालं, माझं फार महत्त्वाचं काम होतं आणि ह्यानं दांडी मारली. याच्या घरी फोन केला तर घरचा फोन याच्या लागेना, आणि वाट बघायला लागलो. मी म्हटलं आज येईल उद्या येईल, आणि ते जे महत्त्वाचं काम होतं ते त्याच्याशिवाय होणं शक्य नव्हतं. आणि म्हणजे मला करायला लागलं असतं तर फार कष्ट घ्यावे लागले असते. आणि ते महत्त्वाचं काम ते सरकारी काम होतं, त्याला ते करायला सांगायचं होतं मला. 8, 10, 12, 13 दिवस झाले तरी हा विचार आलाच नाही. माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली, कारण की त्याचे वडील कॅन्सरनं आजारी होते. अरे म्हटलं असं काय झालं असलं तर अवघडच आहे. बघूया म्हटलं, एक दिवस वाट बघू. जर समजा त्याचं म्हणजे 13 दिवस झाले, 14 दिवस काय असेल ते विधी सगळ्या संपल्या की काय तो दवाखान्यात येईल आणि आपण त्याला चौकशी करू. पण माझ्या मनात जो कळत न कळत विचार आला होता, ह्यानं आपल्याला दांडी मारून गेला, ह्या आला की त्याची भादरायची, तर काय वाईट होतं की काय असंही न कळत वाटून गेलं मनात. असं होऊ नये ही खरं म्हणजे प्रार्थना होती. तो आला 15 दिवसांनी. 15 दिवसांनी आला तर दुर्दैवानं खरंच की यानं दाढी मिशा केस वगैरे पूर्ण ओपन करून आला होता. भादरली होती ती. म्हटलं आपल्या मनात जे काय मनात वाईट आलं ते बहुतेक खरं झालं आहे. त्याला बोलवून घेतला. तब्येतीनं पण बारीक झाला होता. बोलवून घेतला, बसवला. त्याला काय वेगळी मनात भीती वाटत होती माहीत नव्हतं, पण मला मात्र वाटत होती की अरे नाही, आपण याला आता नाही काय बोलायचं. जे झालं झालं, माझं काम तटलं. दुसऱ्या कंपाऊंडरला हाक मारणे, त्याला सांगितलं एक ज्यूस आण मस्त. तर त्यानं जाऊन ज्यूस आणायला सांगितला. जाता त्यांनी शरदला विचारलं, बाबा तुझ्या आवडीचा ज्यूस आणू का. म्हणजे तो शरद काहीतरी विशेष प्रकारचा ज्यूस पित असेल, म्हणजे त्याला मँगो ज्यूस आवडत असेल, पायनॅपल, वॉट एव्हर इट मे बी. गेला कंपाऊंडर आणि ज्यूस घेऊन आला. आणि मी तोपर्यंत काय बोलवून होतो, पेशंट वगैरे चेक करायचं चाललं होतं. पेशंट संपले. याला म्हटलं सर शरद ज्यूस पी. त्यानं गटागटा ज्यूस पिला. आणि मी त्याला विचारलं, म्हटलं काय कधी काय झालं. तर म्हटलं सर मित्र मागं लागले म्हणून मी तिरुपतीला जाऊन आलो आणि केस पण काढून आलो. काय बोलू याला. ज्यूस गटा पिऊन टाकला होता त्यांना. म्हणजे ज्यूस सुद्धा हिसकावून घ्यावा अशी सुद्धा परिस्थिती त्यांनी ठेवली नाही. फार गमती जमती माझ्या आयुष्यात घडायच्या मित्रांनो.